Hello dear students, welcome to SK Sir's Maths Academy. So today's topic is Rose curve. Rose curve हा जो टॉपिक आहे हा तुमच्या M2च्या एंडसेम सिलेबस मधला सगळ्यात सोपा टॉपिक आहे आणि लक्षात घ्या रोज कर्व कशाशी रिलेटेड आहे तर तो रिलेटेड आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीमशी. आणि आपल्याला जेव्हा क्वेश्चन असेल की रोज कर्व ट्रेस करायचा आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे तर दोन प्रकारची इक्वेशन्स असणार आहेत. r = a sin n थीटा आणि r = a cos n थीटा. ह्या दोन प्रकारच्या इक्वेशनचा जो कर्व आपल्याला मिळेल त्याला आपण पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मधला काय म्हणणार आहोत त्याला रोज कर्व असं म्हणणार आहोत. ठीक आहे. सो एकदम इझी आहे. सो वन बाय वन याची आपण रूल्स बघूया. तर रूल्स बघायच्या अगोदर तुम्हाला माहिती मी एक तुम्हाला फ्रेमवर्क सांगत असतो ते फ्रेमवर्क आपण पटकन बघायचं. आणि तुम्ही म्हणाल हो सर म्हणजे दोनच इक्वेशन येणार का सर? हो, ह्या दोनच इक्वेशनचा विषय आहे सगळा. मग चेंज काय होणार? n ची व्हॅल्यू चेंज होत राहते. काय होते? n ची व्हॅल्यू चेंज होत राहते. n ची व्हॅल्यू वेगवेगळी असेल. इक्वेशन कदाचित साइन असेल, n ची व्हॅल्यू वेगळी असेल, कॉस असेल, n ची व्हॅल्यू वेगळी असेल. त्यानुसार ते रूल चेंज होत राहतात. फ्रेमवर्क सांगणार आहे मी तुम्हाला. पहिल्यांदा फ्रेमवर्क काय आहे ते समजून घेऊयात. म्हणजे नक्की रूल्स कुठले कुठले बघायचे. त्याच्यातला पहिला रूल जो आहे तो ऑब्व्हियसली काय आहे? सिमेट्री. ओके. आता हे सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला परत एकदा ते आठवण करून द्यायची आहे पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल. काय आहे म्हणजे हे सांगणारच आहे मी नंतर. आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगतोय पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. लक्षात घ्या एक सुरुवातीला एक पॉइंट आपल्याकडे एक्स वाय ऍक्सिस असतात ना तसे आता इथे थोडा वेगळा विषय. इथे पहिल्यांदा एक इनिशियल पॉइंट असतो त्याला आपण पोल असं म्हणणार आहे. काय म्हणणार? त्यालाच पोल असं म्हणायचं आहे. ठीक आहे, पोल. आणि ह्या पोललाच आपण वेगळ्या भाषेत किंवा आपल्या भाषेत ओरिजिन असं म्हटलं तरी चालेल. काय म्हणायचं याला? ओरिजिन. ओके. सो काय आहे? पोल. ह्या पोलपासनं अशा पद्धतीने एक लाईन ड्रॉ केली तर याला अर्थातच जर पाहिलं तर याला आपण म्हणणार आहे इनिशियल लाईन. काय म्हणायचं त्याला? इनिशियल लाईन. ओके. हे फक्त रिवाइज करतोय मी. ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर समजा मी असं इकडे एखादा अशा पद्धतीने एक वेक्टर ड्रॉ केला तर याला बोलायचं आहे रेडियस वेक्टर. काय म्हणायचं याला? काय म्हणायचंय? रेडियस वेक्टर. नावं लक्षात घ्या, यांची गरज पडणार आहे. रेडियस वेक्टर. आणि ह्या रेडियस वेक्टरने ह्या तुमच्या इनिशियल लाईन बरोबर जो अँगल केलेला आहे त्याला आपण थीटा असं म्हणणार आहे. थीटा. आणि ह्या तुमच्या ओ ह्या पॉईंट पासून समजा पी हा एक पॉईंट आहे तर ओपीचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण आर असं म्हणणार. आणि आर म्हणजेच काय तर रेडियस वेक्टरची लेंथ. आणि आपल्या भाषेत त्याला आपण आर म्हणजे रेडियस असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? रेडियस असं म्हणायचे. आर ह्या लेंथला आर असं म्हणतोय. आणि म्हणून मग तुमच्याकडे असणाऱ्या पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये प्रत्येक इक्वेशन कशाच्या भाषेत असेल? आर आणि थीटाच्या भाषेत असेल. जशी दोन इक्वेशन आर आणि काय आहेत? थीटाच्या भाषेत आहेत. आर आणि थीटा म्हणजे ते एक्स वाय नाही तर त्याच्याऐवजी काय आहेत? आर आणि थीटा आहेत. ओके. सो ही इनिशियल लाईन झाली. आणि मग ह्या पॉईंटला जर तुम्ही अशा पद्धतीने एखादा परपेंडिक्युलर समजा ड्रॉ केला. ओके. असा जर परपेंडिक्युलर ड्रॉ करताय तुम्ही ह्या ओ ह्या पॉईंटमध्ये जाणारा तर त्याला आपण म्हणणार आहोत त्याला म्हणायचंय परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. याला काय म्हणणार आहोत आपण? परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. आणि बरं एवढंच त्याला म्हणता येईल का? नाही, त्याला एक दुसरा एक ऑप्शन आहे. पहिली गोष्ट समजून घ्या, जर रेडियस वेक्टर जर ह्या लाईनच्या अलोंग असली त्यावेळी तुमचा ह्या लाईनचा जर विचार केला तर थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 असणार. काय असणार? थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री. आणि इकडे जर पाहिलं तर आता करेक्ट कळते परपेंडिक्युलर आहे म्हणजेच याचा अर्थ थीटाची व्हॅल्यू किती असणार? 90 डिग्री किंवा π/2 म्हणूया त्याला आपण. ओके. सो अशा पद्धतीने लक्षात आलं. याला एकतर लाईन ही लाईन आहे यालाच आपण लाईन कुठली आहे तिचं नाव काय? थीटा = π/2 इज द लाईन. आणि त्याला अजून काय म्हणू शकतो? परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. फाईन. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो त्यालाच आपल्या भाषेत कशाशी रिलेव्हंट आहे तो कशाशी रिलेटेड आहे तर वाय ऍक्सिसशी. म्हणजे लक्षात ठेवा याला वाय ऍक्सिस म्हणून ट्रीट केलं तरी चालेल. आपण म्हणताना मात्र त्याला काय म्हणणार आहे? परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन म्हणणार किंवा थीटा = π/2 लाईन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. आणि याला मात्र तुम्ही इनिशियल लाईनच म्हणायचंय आणि त्याला कशाशी रिलेट करू शकता? एक्स ऍक्सिसशी रिलेट करू शकता. सो सिंपल आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला माहित असणं एक्सपेक्टेड आहे. आता थोडंसं फ्रेमवर्क बद्दल बोलूयात. मी तुम्हाला रूलच्या संदर्भात बोलतोय. तर फ्रेमवर्क जर बोलायचं झालं तर पहिली गोष्ट काय करायचं आहे आपल्याला? सिमेट्री शोधायची आहे. काय करायची? सिमेट्री. म्हणजे तुमचा कर्व जो आहे तो सिमेट्रिकल अबाउट आता बोलूया डायरेक्ट आपण एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस. म्हणजेच काय? सिमेट्रिकल अबाउट इनिशियल लाईन आहे की सिमेट्रिकल अबाउट परपेंडिक्युलर लाईन आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला पहिल्यांदा डिसाईड करायचे. त्याच्यानंतर सेकंड आपण तर एन ची व्हॅल्यू घेणार आहोत. ओके. सो
यांची व्हॅल्यू ट्रेस करायची आहे आणि त्या यांच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला काय करायचं आहे, त्या यांच्या व्हॅल्यूवरनं आपल्याला सेक्टर्स ड्रॉ करायचे आहेत. सेक्टर्स म्हणजेच तुमच्याकडे अशा प्रकारची कोऑर्डिनेट सिस्टीम असते. हे समजून घ्या बरं का, हे इथं समजलं ना खूप छान. आता मी अशी लाईन ड्रॉ केली म्हणजे ह्या तुमच्या याचे क्वाड्रंट आहेत. ह्या पहिल्या क्वाड्रंटचे किती पार्ट झालेत, आता ह्या लाईनमुळे 2 पार्ट झालेत. किती पार्ट झाले? 2 पार्ट झाले. मग जर यांची व्हॅल्यू 2 असेल तर तुम्हाला एका क्वाड्रंटचे किती पार्ट करायचे? 2 पार्ट्स करायचे. ओके, समजा 3 असेल तर 3 पार्ट्स करायचे. यांची व्हॅल्यू 3 आहेत, 3 पार्ट्स. यालाच आपण काय म्हणतो, ह्या एवढा जो पार्ट मिळतो आपल्याला यालाच आपण सेक्टर असं म्हणणार. याला पण काय म्हणणार? सेक्टर. आता हा मोठा आहे तर याला सेक्टर. ओके, जर इथे 2 पार्ट्स करत असाल तर ऑब्व्हियसली इकडे सुद्धा काय करायचे? तसे सेक्टर करून घ्यायचे. ओके, म्हणजे किती सेक्टर्स करायचे आहेत किंवा एक क्वाड्रंट किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे हे कोण सांगतं? आपल्याला यांची व्हॅल्यू सांगते. त्याच्यानंतर यांच्या व्हॅल्यूजवरनच आपल्याला लूप्स फाइंड आउट करायचे असतात. म्हणजे किती लूप्स तुमच्या डायग्राम मध्ये असणार आहेत. ओके, सो फाइंड एन असं म्हणण्याच्या ऐवजी आपण म्हणूया नंबर ऑफ सेक्टर्स. दुसऱ्या स्टेप मध्ये नंबर ऑफ सेक्टर्स, तिसऱ्या स्टेप्स मध्ये नंबर ऑफ लूप्स. आता लूप्स काय भानगडे लक्षात घ्या. आपल्याकडे जे डायग्राम असणार आहे ना, जो कर्व ट्रेस करायचा ना, थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही एक्सिस सर्कल दाखवणार, अशा प्रकारे एक सर्कल ड्रॉ करणार आणि इथून पुढे लक्षात ठेवा रोज कर्व सोपा काय, कारण त्याच्यात अशा प्रकारचे लूप्स असतात. हा झाला तुमचा पहिला लूप, बरोबर ना. सो अशा प्रकारे लूप काढायचे आहेत आपल्याला. लूप सगळ्यांना समजले, आपण केमिस्ट्रीमध्ये वगैरे पण करत असतो, माहिती आहे आपल्याला. सो हे लूप याला म्हणतो आपण. आणि अशा किती लूप्स ह्या डायग्राम मध्ये ड्रॉ करायचे हे ठरवण्यासाठी आपल्याला पहिले डिसाईड करायचं की नंबर ऑफ लूप्स किती असणार आहेत डायग्राम मध्ये. कशावरनं ठरतं? ते साइन कॉस आहे त्याच्यावरनं ठरतं, त्या यांच्या व्हॅल्यूवरनं ठरतं, एन जो आहे त्याच्या व्हॅल्यूवरनं ठरतं. मी सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे, फक्त फ्रेमवर्क क्लिअर करूयात. त्याच्यानंतर नंबर ऑफ लूप्स कळाले. पहिल्यांदा मी काय केलं, डायग्राम काढली, त्याच्यामध्ये मग मी सिमेट्री बघितली. नंतर मी किती सेक्टर्स मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक क्वाड्रंट किती भागात डिवाइड करायचा हे बघितलं. त्याच्यानंतर मी किती लूप्स ड्रॉ करणार आहे हे डिसाईड केलं. मग काय येणार पुढची स्टेप, लॉजिकली सांगू शकता. हा, लूप्स किती आहेत हे कळलं, पण सर प्रत्यक्ष ड्रॉ करायला सुरुवात करूयात. मग त्याच्यासाठी पोझिशन ऑफ फर्स्ट लूप काय महत्वाचं आहे की स्टार्ट कहां से करे, सगळ्यात महत्वाचा विषय स्टार्ट कहां से करे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मी आयडिया सांगणार आहे, ते सगळं डिटेलमध्ये बोलूयात. सो फर्स्ट लूप, त्याच्यानंतर फर्स्ट लूप ड्रॉ करून झाला, मग काय म्हणणार बाकीचे लूप्स बद्दल काय सांगता येईल. पोझिशन ऑफ अदर लूप्स, पोझिशन ऑफ अदर लूप्स. मग इथं पहिला लूप काढला, मग मी दुसरा लूप इथं ड्रॉ करायचा का इथं ड्रॉ करायचा का इथं ड्रॉ करायचा, इकडे कुठे ड्रॉ करू कुठे बाकीचे, तर ते आपल्याला कळणार आहे रूल नंबर 5 मध्ये अदर लूप्स. त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर बघा मित्रांनो, तुम्ही फक्त आणि फक्त ह्या स्टेप्स आता मी काय ह्या रॅन्डमली लक्षात ठेवा, फार लोड घेऊ नका. मी याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहे. प्रत्येक गोष्टीला लॉजिकल रिझन आणि त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे ते सांगणार आहे. तुम्ही फक्त आत्ताच्या क्षणाला फक्त ह्या स्टेप्सकडे लक्ष द्या. हे फ्रेमवर्क एकदा ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने लक्षात आलं की बाकी त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येऊन जातात. मग आता अदर लूप्स बद्दल सांगून झालं आपलं, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट असणार आहे टँजंट. आणि सुरुवात कशी, आपण कुठे शोधतो टँजंट? पहिल्यांदा कॉमन सेन्स सांगतो आपल्याला, सर पहिल्यांदा ओरिजिनला शोधतो, म्हणून इथे काय शोधायचं आहे, टँजंट ॲट ओरिजिन. त्याच्यानंतर टँजंट ॲट ओरिजिन झालं, पाठीमागच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे टँजंट ॲट ओरिजिन झालं की त्याच्या पुढे काय शोधतो आपण, अर्थातच टँजंट ॲट स्पेशल पॉईंट. टँजंट ॲट स्पेशल पॉईंट, ठीक आहे. म्हणजे हा इथे जर टँजंट शोधला तर तो ओरिजिनला झाला. आणि तुम्हाला माहिती आहे आता याला काय म्हणणार आपण, हा पॉईंट जो आहे त्याला काय म्हणणार, स्पेशल पॉईंट. मग ह्या स्पेशल पॉईंटला टँजंट कसा असेल ते आपण शोधणार. आणि लास्टला म्हणजे तुमच्या स्टेप नंबर 8 मध्ये तुम्ही टेबल लिहिणार आहात आणि ह्या टेबलमध्ये कशा कशाचं रिलेशन दाखवणार आहात, टेबल ऑफ पहिली गोष्ट थीटा. आता थीटा काय आहे ते तुम्हाला डायग्राम मध्ये सांगितलं, थीटा, त्याच्यानंतर आर आणि टँजंट ॲट स्पेशल पॉईंट जो आहे तर त्याच्यामध्ये फाय नावाचा एक अँगल असतो. आणि जो अँगल काय आहे, अँगल बिटवीन रेडियस वेक्टर अँड टँजंट ॲट स्पेशल पॉईंट, असा आहे प्रकार. मी सांगेल तुम्हाला, डोंट वरी. मग इथे जो फाय शोधतात तर तो फाय इकडे लिहायचा आहे आणि मग ह्या तिघांचा टेबल तिथे ड्रॉ करायचा. आणि मग 9 नंबरला, स्टेप नंबर 9 ला आपण काय करणार आहोत, ऍक्च्युअली डायग्राम ड्रॉ करणार आहोत किंवा कर्व ट्रेस करणार आहोत. सो लक्षात घ्या, स्टेप्स ज्या आहेत त्या फार सिस्टमॅटिक आहेत. याच्यात महत्वाचं म्हणजे आपण जसं अगोदर जास्त कॅल्क्युलेशन वगैरे तर याच्यात नाही आहेत तेवढी, याच्यात कमी कॅल्क्युलेशन, फक्त ते फ्रेमवर्क समजून घ्या. आता आपण ऍक्च्युअली 1 बाय 1 सगळे रूल करणार आहोत. ओके, लक्षात ठेवा, जितकं चांगलं कमांड येईल तुमची ह्या रूलवर तितकं तुम्हाला क्वेश्चन इझी जाणार आहे आणि फार फास्ट कव्हर होणार आहे तुमचा क्वेश्चन, ठीक आहे. सो फर्स्ट रूल करूयात आपण आता.
रूल 1. आणि रूल 1 मध्ये काय आहे हे ऑलरेडी सांगितलंय मी, अर्थातच सिमेट्री. आणि सिमेट्री बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा इक्वेशन बघायचं आहे. ओके, काय करायचंय, फर्स्ट इक्वेशन बघायचं. तुमच्याकडे जे इक्वेशन आहे, इक्वेशन दिलेलं इक्वेशन, ते त्या इक्वेशन मध्ये बघा बरं का, त्या इक्वेशन मध्ये जर कॉस असेल, एकदम सिंपल आहे, त्या इक्वेशन मध्ये जर कॉस असेल, ओके, तर आणि ह्या बाजूला समजा साइन असेल, दोन पॉसिबिलिटीज आहेत ना. जर इक्वेशन मध्ये कॉस असेल तर आपण म्हणणार आहोत सिमेट्रिक अबाउट इनिशियल लाईन. बघा बघ किती सोपं आहे बघा हे. ओके, फक्त कॉस दिसला की काय म्हणायचंय, सिमेट्रिक अबाउट इनिशियल लाईन, बस सफिशियंट. काही वेगळं त्याच्यात सांगायचं नाही. मग आता ऑब्व्हियसली जर साइन दिसत असेल तर काय म्हणणार, सिमेट्रिक अबाउट, काय म्हणणार, अबाउट परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. म्हणजेच काय, ही जी लाईन आहे आपल्या भाषेत तुम्हाला समजण्यासाठी काय म्हणणार, ही एक्स ॲक्सिस. ओके, तुम्हाला समजण्यासाठी बरं का, आपण कोऑर्डिनेट सिस्टीम, पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स वाय ॲक्सिस असं वापरत नाही आपण, हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त वाय ॲक्सिस. क्लिअर आहे. सो रूल नंबर 1 आपल्या लक्षात आलेला आहे. आता सेकंड रूल जो आहे, नंबर ऑफ सेक्टर्स, किती सेक्टर्स तयार करायचे आहेत हे ठरवण्यासाठी सेकंड रूल आहे. सो रूल 2. आणि रूल 2 मध्ये आपण काय म्हणूयात त्याला, नंबर ऑफ सेक्टर्स. सेक्टर्स कळालेत. ओके, नंबर ऑफ सेक्टर्स. मग त्यासाठी काय चेक करणार, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. ओके, एनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जेवढी एनची व्हॅल्यू असेल तेवढे आपल्याला प्रत्येक क्वाड्रंटचे पार्ट करायचे. म्हणजेच काय म्हणणार आपण, सो डिवाइड ईच क्वाड्रंट into n इक्वल पार्ट्स. आणि त्या एका प्रत्येक पार्टला आपण काय नाव दिलेलं आहे, सेक्टर असं नाव दिलेलं आहे. रूल 2 मध्ये सेक्टर्स किती असतात ते तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलंय मी की कसं करायचं ते. ओके, समजा n ची व्हॅल्यू 3 असेल, सपोज n ची व्हॅल्यू 3 असेल तर असे तुमचे डायग्राम आहे. सपोज 3 म्हणजे तुम्ही इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. म्हणजे काय करायचंय, बरोबर असे इक्वल पार्ट करायचे 3. समजा 90 एवढं 90 डिग्री आहे ना, मग 30 डिग्री 30 डिग्री असं करा. म्हणजे 30 वरनं एक लाईन टाकायची आहे आणि परत 60 वरनं एक लाईन टाकायची. अशा पद्धतीने 1 2 3 सेक्टर तयार होणार. 1 2 3. आणि इकडे सुद्धा बिलकुल सेम, इकडे पण तशीच लाईन टाकायच्यात. हे अशी लाईन टाकायची आणि अशी लाईन टाकायची. आणि मग जे तुम्हाला डायग्राम मिळणार ते पूर्ण डायग्रामचे इक्वल पार्टमध्ये डिस्ट्रीब्युशन झालेलं असेल. रूल नंबर 3. नंबर ऑफ लूप्स. हे ठरवण्यासाठी परत एकदा n ची व्हॅल्यू माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, सो तुमच्याकडे जो n आहे, n तो n ऑड आहे की इवन आहे त्यावरनं लूप ठरणार आहे. समजा तुमच्याकडचा नंबर जो आहे तो काय आहे, इवन आहे, किंवा तो नंबर काय आहे, ऑड आहे. मग त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या केसेस बघायच्यात आणि त्यानुसार ठरवणार की लूप्स किती असणार आहेत त्याच्यात. सो जर इवन आला तर नंबर ऑफ लूप्स किती आहेत ते तुम्हाला मी सांगतो आता. जर तो इवन असेल तर नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू 2n. व्हेरी सिंपल. म्हणजे जर नंबर इवन असेल तर त्या n ला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, 2. सिंपल. इवन म्हणजे काय, ज्या नंबरला 2 ने डिवाइड करता येतं. सो 2 तर डोक्यात आहेच आपल्या. सो n ची व्हॅल्यू जर इवन असेल तर नंबर ऑफ लूप्स किती ड्रॉ करायचे, 2n, म्हणजे डबल करायचे, त्याचे डबल. आणि ऑड जर असेल तर नंबर ऑफ लूप्स जे आहेत, नंबर ऑफ लूप्स इज इक्वल टू n. म्हणजे जर माझ्याकडचा n जो आहे n ची व्हॅल्यू 3 आहे तर लूप्स किती असणार, 3. बट जर माझ्याकडे n ची व्हॅल्यू 2 आहे जी की इवन असते तर लूप्स किती ड्रॉ करायचे, 4. गंमत आहे की नाही. समजा n ची व्हॅल्यू 4 आली तर मी लूप्स किती ड्रॉ करणार, 8 ड्रॉ करणार. बरोबर, किती, 8 लूप्स. लक्षात घ्या 8 जर माझ्याकडे 4 असेल तर. पण माझ्याकडे जर 5 असेल तर मात्र लूप्स किती येणार, फक्त 5 येणार. म्हणजे ऑड आलं की तेवढेच लूप आणि इवन आलं की डबल लूप. रूल नंबर 4. हे बघा मित्रांनो, तुम्हाला एकदा फ्रेमवर्क समजलं ना चांगलं, काहीच अडचण येणार नाही. हे फ्रेमवर्क समजून घ्या. सो रूल नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सांगितलंय की फर्स्ट लूप कुठं ड्रॉ करायचं आहे. सो आपण तिथे नाव देऊया त्याला पोझिशन ऑफ फर्स्ट लूप.
हे ठरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करायचंय, इक्वेशन घ्यायचे, दिलेलं इक्वेशन आहे त्याच्यात कॉस ए की साइन ए हे ठरवायचं. काय करायचंय, कॉस ए की साइन ए हे ठरवायचं. मग त्याच्यात जर कॉस असेल किंवा त्याच्यात जर साइन असेल तर काय कंडिशन असेल ते तुम्हाला मी सांगतो. जर कॉस दिसत असेल तर फर्स्ट लूप जो आहे, फर्स्ट लूप तो नेहमी ह्या इनिशियल लाईनच्या अलाउंड ड्रॉ करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे लक्षात आलं का, म्हणजे ह्या फर्स्ट लाईनच्या अलाउंड ड्रॉ करायचा आहे. सो फर्स्ट लूप अलॉंग इनिशियल लाईन. ओके. आणि मग साइन आला तर काय करायचंय, त्याच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला सांगणार आहे मी. तर तुम्हाला त्यावेळी काय करायचं आहे, फर्स्ट लूप जो ड्रॉ करायचा आहे, फर्स्ट लूप along the line for which theta is equal to 90 degree by n. आपण अशा लाईनच्या अलॉंग आपण फर्स्ट लूप ड्रॉ करणार. जर साइन आलं तर अशा लाईनच्या अलॉंग लूप ड्रॉ करणार आहोत की ज्याचा अँगल कसा शोधायचा आहे, 90 डिग्री बाय एन. एन कुठे आहे, तुम्ही हा जो एन शोधलाय तो. क्लिअर आहे. म्हणजेच काय, इलस्ट्रेशन देऊन सांगतो की तुमच्याकडे सपोज अशा पद्धतीने समजा यांची व्हॅल्यू आपण ॲझ्युम करूयात की यांची व्हॅल्यू जी आहे ती यांची व्हॅल्यू सपोज तुमच्याकडे 3 आहे. ठीक आहे, 3 आहे, यांची व्हॅल्यू 3 आणि साइन आहे तुमच्या इक्वेशन मध्ये. मग तुम्ही काय करणार, 90/3 म्हणजे थीटा इज इक्वल टू 90/3 म्हणजे किती झालं, थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे तुमचा फर्स्ट लूप जो आहे तो कुठे असणार आहे, अलॉंग थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणजेच काय, समजा लूप्स 3 आहेत म्हणजे आपण एन इज इक्वल टू 3 आहे म्हणून त्याचे पार्ट किती केले, असे 3 याचे सगळ्यांचेच केले, यांचे पण केले. ठीक आहे, यांचे पण केले असे. तर पहिला लूप आपण इथे काढणार का नाही. जर कॉस असला तर पहिला लूप कुठे काढणार, इथे असा ड्रॉ करणार, ह्या लाईनला, इनिशियल लाईनला. पण आता मात्र पहिला लूप कुठे ड्रॉ करायचा, जिथे थीटा इज इक्वल टू 30 डिग्री आहे, बरोबर ना. मग आता ही तुमची इनिशियल लाईन आहे, इथं थीटा इज इक्वल टू 0 डिग्री आहे, इथं थीटा इज इक्वल टू किती आहे, 30 डिग्री आहे, इथं किती आहे 60 डिग्री आणि इथं किती असतो 90 डिग्री. म्हणजे पहिला लूप कुठे ड्रॉ करणार, जर साइन असेल तर तुम्ही इथे ड्रॉ करणार, असा फर्स्ट लूप ड्रॉ करणार. समजलंय आता, मला वाटतं नक्की समजलेला असेल काय विषय. फक्त हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा, थीटा इज इक्वल टू 90/n असं शोधायचं आहे. जर जर यांची व्हॅल्यू 2 असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करणार, म्हणजे त्यानुसार ते ऍडजस्टमेंट होते सगळी, लक्षात येते तुमच्या. इथे सुद्धा तुम्हाला एनची व्हॅल्यू बघायला लागणार आहे, एनची व्हॅल्यू. ओके, एन इवन आहे की ऑड आहे त्याच्यावरून काही गोष्टी ठरवायच्या. फाईन. जर यांची व्हॅल्यू इवन असेल, नीट ऐका, जर यांची व्हॅल्यू इवन असेल तर तुम्ही काय करायचे, आताच तुम्हाला जे दाखवलंय ते सेक्टर जे आहेत तर त्याच्यामध्ये काय करायचे, प्रत्येक सेक्टरमध्ये कॉन्झिक्युटिव्हली आपल्याला लूप ड्रॉ करायचा आहे. सो ड्रॉ लूप इन every sector consecutively. म्हणजे कुठलाही एक सुद्धा मध्ये सेक्टर सोडून द्यायचा नाहीये. ठीक आहे. बट जर ऑड असेल तर काय करायचंय, कीप 2 सेक्टर्स वॅकंट बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह लूप. हे लक्षात घ्या. म्हणजे काय करायचंय, 2 सेक्टर्स सोडून द्यायचे मध्ये. म्हणजेच काय आहे हे बघा, समजा तुमच्याकडे अशा पद्धतीने डायग्राम आहे. ओके. आणि आता ह्या डायग्राम मध्ये काय करायचंय, पहिला लूप सपोज तुम्ही इथे ड्रॉ केलाय आणि मग काय सांगितलं, याचा मिनिंग काय झाला, हा फर्स्ट सेक्टर मध्ये पण लूप कर्व आलाय ना, फर्स्ट सेक्टर मध्ये पण आणि सेकंड सेक्टर मध्ये पण आलाय. मग सांगितलंय जर यांची व्हॅल्यू काय असेल, ऑड असेल. हे एक तर कॉम्बिनेशन बसून जातं नेमकं. समजा ऑड असेल असं आपण समजूयात, यांची व्हॅल्यू ऑड आहे म्हणजे मग तुम्ही ह्या लाईनच्या अलॉंग कर्व ड्रॉ करणार का नाही करणार का, कारण की आपल्याला व्हॅकंट सोडायचा 2 जागा.
मग इथे ड्रॉ करता येणार नाही, मग हा पूर्ण व्हॅकंट सोडायचा आहे, हा सेक्टर पूर्ण व्हॅकंट सोडायचा, हा पण पूर्ण व्हॅकंट सोडायचा आहे. म्हणजे ह्या लाईनच्या अलॉंग सुद्धा ड्रॉ करून चालणार नाही. म्हणजे मग कुठं ड्रॉ करायला लागेल, ह्या लाईनच्या अलॉंग कर्व ड्रॉ करायला लागेल. म्हणजे तुमचा कर्व असा येणार. ओके, मग हा कर्व ह्या पण सेक्टरमध्ये आला, ह्या पण सेक्टरमध्ये आलाय. व्हॅकंट सेक्टर्स किती राहिलेत? 2 राहिलेत. परत हे 2 सेक्टर्स व्हॅकंट आहेत सोडून द्यायचे. मग इथे कर्व ड्रॉ करायचा आहे. मग परत हे 2 सोडून दिलेले आहेत. बघा बरं 2 राहतात का रिकामे? 2 राहिलेत बरोबर. सो त्याचा मिनिंग काय आहे? ह्या रूलचा मिनिंग इथे मी तुम्हाला इलस्ट्रेट करून सांगितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल जो आहे टँजंट ॲट ओरिजिन. सो नेक्स्ट रूल नंबर 6, टँजंट ॲट ओरिजिन. सो टँजंट ॲट ओरिजिन फाइंड आउट करायचं असेल तर आपण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओरिजिनला आर ची व्हॅल्यू किती असणार? 0 असणार, बरोबर. सो मग काय करणार आपण? पुट आर इज इक्वल टू 0 इन गिवन इक्वेशन. आणि मग कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? टू फाइंड थीटा. ओके, सो आर ची व्हॅल्यू 0 ठेवायची आणि कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे लक्षात घ्या. 2 फॉर्म्युलांची गरज असणार आहे. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला असणार आहे कॉस इनव्हर्स ऑफ 0 इज इक्वल टू, त्यासाठी फॉर्म्युला आहे 2n + 1 π/2 आणि यांची व्हॅल्यू फ्रॉम 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. कॉसची गरज पडणार आहे तर लक्षात आला असेल. दुसरी कुठण्याची गरज पडणार आहे? साईनची पण पडणार आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे n π. आणि ह्या दोघांसाठीही यांच्या व्हॅल्यू कुठनं स्टार्ट होणार आहेत? फेर n इज इक्वल टू 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. ठीक आहे, तर ह्या 2 फॉर्म्युलाची रिक्वायरमेंट असणार आहे. तर तेवढं फक्त समजून घ्यायचे किंवा लक्षात ठेवायचे. 2 फॉर्म्युले पाठ करायचे. रूल नंबर 7 मध्ये आता टँजंट ॲट ओरिजिन कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टँजंट ॲट स्पेशल पॉइंट. टँजंट ॲट स्पेशल पॉइंट म्हणजेच काय? स्पेशल पॉइंट जो आहे, तुम्ही जे मगाशी दाखवले त्या पॉइंटला काय करायचं? टँजंट ड्रॉ करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं जे इक्वेशन आहे ते दिलेलं इक्वेशन डिफरन्शिएट करायला लागेल. काय करायला लागेल इथे? डिफरन्शिएट किंवा डिफरन्शिएशन ऑफ गिवन इक्वेशन करावं लागेल. एक फॉर्म्युला आहे महत्वाचा, तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आर डी थीटा बाय डी आर इज इक्वल टू टॅन फाय. काय फॉर्म्युला आहे? आर डी थीटा बाय डी आर इज इक्वल टू टॅन फाय. फक्त हा थीटा काय, फाय काय आहे हे आपल्याला माहित नाही. तर ते फाय काय आहे ते तुम्हाला सांगतो. फिर फाय इज नथिंग बट अँगल बिटवीन radius factor and tangent to the curve at special point. आता हे फार टेक्निकल लक्षात नका घेऊ, फक्त लक्षात काय ठेवा की अँगल काय आहे? फाय हा अँगल कोणामधला अँगल आहे लक्षात घ्या. हा आहे तुमच्या रेडियस फॅक्टर आणि कशातला? आणि टँजंट मधला. ओके, कशामधला अँगल आहे? रेडियस वेक्टर आणि टँजंट मधला. मी ते वेळोवेळी सांगेल किंवा तुम्हाला इथे एक इलस्ट्रेशन देतो. समजा हे असं आहे, समजा ही रेडियस वेक्टर आहे, तुम्हाला माहिती आहे आता हे असं लूप आहे. तर ह्या पॉइंटला आपल्याला ह्या कर्वला टँजंट ड्रॉ करायचा आहे. आणि मग टँजंट ड्रॉ केल्यावर ही तुमची पहिली काय आहे? आडवी रेडियस वेक्टर आणि हा काय आहे? टँजंट. मग यांच्या दोघांमधला अँगल किती आहे ते तुम्हाला सांगायचं. ओके, लक्षात आलं? सो इथे 90 डिग्री आहे. आणि जर सेंटरला जर आला, तो समजा अशी एक लाईन आहे तुमच्याकडे, म्हणजे हा रेडियस वेक्टर. ह्या रेडियस वेक्टरला काही लूप ड्रॉ करत नाही आपण, पण कर्व मात्र कुठनं गेला? इथनं गेला. मग त्यावेळी ह्या कर्वला टँजंट कसा येणार आहे? बिलकुल त्याच लाईनवरनं टँजंट जाणार, जी पहिली लाईन मी ड्रॉ केली आहे ना. सो ह्या पॉईंटला जर विचार केला तर त्याच्यावरनंच काय येणार आहे? टँजंट येणार आहे. मग टँजंट आणि रेडियस वेक्टर एकमेकावर ओव्हरलॅप झालेत की नाही? झालेत. म्हणजे मग त्यावेळी सांगता येईल की फायची म्हणजेच त्या रेडियस वेक्टर आणि टँजंट मधल्या अँगलची व्हॅल्यू किती झाली आहे? 0. इथे किती झाली आहे? 90. म्हणजे लक्षात आलंय तुमच्या की ह्या ठिकाणी ह्या रूल नंबर 7 मध्ये फायच्या ज्या व्हॅल्यूज येणार आहेत त्या स्पेसिफिक 2च व्हॅल्यूज मिळणार नेहमी आपल्याला. कुठल्या मिळणार? एक तर 0 किंवा एक तर
π/2 म्हणजे 90 डिग्री. हे दोनच ऑप्शन्स असतात. हे महत्त्वाचं पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचा आहे. ठीक आहे. सो आणि लास्ट स्टेपला काय करायचं आता, हे सगळं जे काय तुम्ही 3 स्टेपमध्ये करता ते सगळं एकत्र समअप करायचं आहे. रूल नंबर 8 त्याच्यामध्ये काय करायचं आहे, टेबल. आणि त्याच्यामध्ये टेबल कोणाकोणाचं आहे, टेबल ऑफ पहिल्यांदा थीटा, नंतर आर आणि फाय, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत. ओके.